श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या 4 व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तीच्या पाया चुकूनही पडू नका, नाही तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. तर कोण आहेत त्या व्यक्ती, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. तसेच मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये. अगोदर देवाच्या पाया पडायचं आणि नंतर त्यांच्या पाया तुम्ही पडू शकता. नंबर 3, झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते. त्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं. नंबर 4, एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये. त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्याच्या पाया पडावे. पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे. नंबर 5, साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडत असतात. नंबर 6, जावई आणि सासऱ्यांच्या पाया पडू नये. जावई आणि सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. तर भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. आणि नंबर 8, जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना तिच्या पाया पडू नये असं सुद्धा सांगितलं जातं. नंबर 9, प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. नंबर 10, शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच तुम्ही नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम तुमच्याबद्दल द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करायचा नाही. कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते. तर नंबर 1, मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह आपले मजबूत होतात. नंबर 2, वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतात. नंबर 3, वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. नंबर 4, काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो. तर मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. नंबर 6, संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. नंबर 7, बहिणीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. नंबर 8, सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो. तर कोणाला ओलांडू नये. नंबर 1, कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये. नंबर 2, अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये, कारण अग्नीला सुद्धा देवता मानलं जातं. नंबर 3, ज्या खुट्याला आणि दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं तर त्याला सुद्धा आपल्याला कधीही ओलांडायचं नाही. नंबर 4, केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये. या 4 लोकांचे आपल्या घरी येणं शुभ असतं. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं, पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे. मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावं. नंबर 2, तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, पण जावयाने घर जावई होऊन राहू नये.
नंबर 3, तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचं असतं. नंबर 4, तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ अशी मानली जातात. तसंच कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानलं जातं. कुमारी मुलीही देवीचे रूप मानलं जात असल्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असं शास्त्र सांगतं. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. तर आपल्याकडे बघा अशा पद्धतीचे म्हणजे भाचीच्या पायासुद्धा मामा मामी पडत असतात, तर ते सुद्धा पवित्र मानलं जातं. तर असे अगदी छोटे छोटे नियम किंवा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.